कायम मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेला आदिवासी पारधी समाज आता आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनाच्या मार्गावर आला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गायरान जमिनीच्या मालकी हक्कासाठी आदिवासी पारधी विकास परिषद यांच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी बेमुदत उपोषण सुरू झाले। 17 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयात गायरान जमिनीवरील अतिक्रमण तत्काळ हटवण्याच्या आदेशाला पारधी समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे। या निर्णयामुळे समाज उपासमारीच्या संकटात सापडेल असा आरोप आंदोलकांनी केला आहे। आमच्यापासून 1978-80 या पिरियडमध्ये अंदाजी सांगा किती वर्ष झाले तुम्ही ते जमीन हे करताय? लई काळात काढल्या आम्हाला भाकरी भेटत नव्हत्या। चटणी भाकर असली तर चटणी नाही भेटली। लोकांना वखर नाही द्यावं, फाटा नाही द्यावं, काही नाही द्यावं। आम्ही चटणी संग भाकरी खाल्ल्या पण लोकांना वखर नाही दिले, फाटे नाही दिले। शेजाऱ्यांना आमचे गायरान जमीन अतिक्रमण नियमित करणे आणि शासनाने जो हा नवीन जी काढलेला आहे हा त्याच्यात उल्लेखच नाही की जे अतिक्रमण हे 90च्या पुढील आहे ते नियमित करू आणि जे नंतरचे अतिक्रमण आहे समजा 2000च्या पुढील जे अतिक्रमण नियमित करण्याने असा उल्लेखच केला नाही। त्याच्यामुळं आम्ही 78 पासून गायरान जमीन कसत आहो अशा आमच्या आदिवासी भील पारधी मातंग दलित ह्या समाजासाठी जे आर काढलेले आहे त्या परिपत्रकानुसार आम्ही बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे आणि वेळोवेळी आम्ही ज्या अतिक्रमण धारक आहेत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुका वाईज जे बी अतिक्रमण आहे ते नियमित करावे ही आमची बेमुदत उपोषणाची मागणी आहे। तसेच आम्हाला जे अतिक्रमणधारक गावातील गुंडापासून गावातील वैयक्तिक राजकीय लोकांपासून फार त्रास आहे सर। जेव्हापासून शासकीय जे आर काढत तेव्हापासून गावकरी नेते आणि ह्या समाजाने आम्हाला थोडा दमबाजीचा विषय दाखवला। आता तुमच्या गायरान जमिनी जाणार आहे आम्ही म्हटलं शासनाच्या आहे, शासनाला पाठपुरावा केलेला आहे, त्या पाठपुराव्याच्या आम्ही लढणार आहोत आणि आमच्या लढ्याला यश येईल आमचा ठाम निर्णय आहे। 1990 ते 2011 दरम्यान सर्वोच्च व उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार गायरान जमिनीची नोंद त्यांच्या नावावर करून 7/12 उतारा देण्याची मागणी करण्यात आली। अनेक वर्षांपासून या जमिनीवर वास्तव व शेती केल्यानं त्यावर वंशपरंपरागत हक्क असल्याचं समाजाचं म्हणणं आहे। निवेदनं, आंदोलनं आणि न्यायालयीन लढाया करूनही न्याय न मिळाल्यानं आता उपोषणाशिवाय पर्याय नसल्याचा इशारा देत मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे। जन्मताई न्यूज करता छत्रपती संभाजीनगरवरून दिलीप वरगट यांची रिपोर्ट।